नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज बनवते आहे रगडा पॅटीस। त्यासाठी मी घेतलेले आहेत 4 बटाटे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। कुकर मध्ये मी घालते बटाटे। कुकरच्या 2 शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे मध्यम आचेवर। रगडा म्हटल्यावर पाणीपुरी असायलाच हवी, त्यासाठी मी पाणीपुरीचं पाणी करणार आहे। त्यासाठी कोथिंबीर घेतली आहे, 1 मिरची आणि थोडंसं आलं। मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी इथे एकच मिरची घेते। माझ्याकडे पुदिना नव्हता, सो मी पुदिना नाही घातलेला। मिक्सर मधून वाटून घेतलंय कोरडच। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पुन्हा याला फिरवून घेणार आहे। पुदिना नसला तरी सुद्धा पाणी छान बनतं। आता हे पाणी मी गाळून घेणार आहे। आता चिंच घेतली आहे थोडीशी, ती त्यामध्ये मी गरम पाणी घालून त्याला भिजत ठेवते थोडा वेळासाठी। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। मी थोडे बटाटे आणखीन ॲड केले होते दुसऱ्या रेसिपीसाठी। तो इथे बटाटे काढून घेतले आहेत, थंड करायला ठेवते। रगडा तयार करण्यासाठी पांढरा वाटाणा मी घेतलेला होता, त्याला 7 ते 8 तास मी भिजवून घेतलाय। आता तो कुकरमध्ये घालून त्याच्या कमी आचेवर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। त्यात थोडं मीठ आणि हळद घालायची आहे। बटाटे थंड झाले होते, मी आता खिसणीने खिसून घेते। अशा प्रकारे सर्व बटाटे मी इथे खिसून घेणार आहे। बटाटे खिसून झालेले आहेत। यामध्ये घालते मी ब्रेड क्रम्ब। ब्रेड क्रम्सच्या ऐवजी तुम्ही पोहे सुद्धा घालू शकता। हळद, धनेपूड, जिरेपूड, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, चवीपुरता मीठ, आणि कोथिंबीर। आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। चाट मसाला त्यामध्ये मी घातला होता। ब्रेड क्रम्सने छान बाइंडिंग येतं पॅटीसला, पोह्यांनी सुद्धा छान बाइंडिंग येतं।
तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकतात। आता याचे छोटे छोटे पॅटीस मी तयार करून घेणार आहे। तळहाताला तेल लावून घेतलं होतं। अशा प्रकारे गोळा घेऊन त्याला प्रेस करायचा आहे, जेणेकरून पॅटीस तुटणार नाही शालो फ्राय करताना। तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही पॅटीसला देऊ शकता। अशा प्रकारे पॅटीस तयार करून घेतले होते। आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे। मी 2 पळ्या तेल घातलं होतं, 1 पळी तेल सुद्धा चालतं। आता हे पॅटीस तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। पॅटीस तयार आहेत शालो फ्राय करून। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात। आता इथे रगडाची तयारी करते। रगडा करण्यासाठी कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घातलंय। रगडा शिजून तयार आहे। तेलामध्ये मोहरी घातली आहे। मोहरी तळतळल्यानंतर जिरे घालायचे। बारीक चिरलेला कांदा, आता घालते टोमॅटो, थोडंसं मीठ मी घालणार आहे। टोमॅटो लवकर शिजतो मिठाने। आता यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो झालेला आहे। यात घालते मी धनेपूड, जिरेपूड, लाल मिरची पावडर, आता यामध्ये घालते रगडा, जे वाटाणा शिजवलेला होता तो।
चवीपुरता मीठ. वाटाणे शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी थोडं कमी मीठ घातलेलं आहे. कोथिंबीर. रगडा तयार आहे. आता सर्व करू. रगडा मी प्लेटमध्ये टाकून घेतला आधी. आता त्यावर पॅटीस ठेवणार आहे. यावर आता रगडा घालते. बारीक चिरलेला कांदा यावर घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि बारीक शेव. रगडा पॅटीस बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगाल. आता वळूयात पाणीपुरीकडे. चिंच मी भिजत ठेवलेली होती. यामध्ये मी थोडं पाणी ॲड करून घेणार आहे. आपल्याला पाणीपुरीसाठी किती पाणी हवं त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकतो. आता यामध्ये घालायचे आहेत काही मसाले. धनेपूड, जिरेपूड, काळं मीठ, पाणीपुरीचा मसाला, आता चिंचेचं पाणी मी या ठिकाणी घालते. तुम्हाला कितपत आंबट हवं त्यानुसार तुम्ही घालायचं. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाणीपुरीचं पाणी इथे तयार आहे. मी टेस्ट करून बघते पाण्याची, काही कमी जास्त आहे का त्यात. पाणी परफेक्ट झालेलं आहे. आता मी पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेतल्या होत्या, त्यामध्ये घालते रगडा. पाणीपुरी रगडा घालून प्रचंड छान लागते, खूप छान लागते. त्यात घालते कांदा, आता घालते थोडीशी कोथिंबीर,
आता यामध्ये घालायचं आहे पाणीपुरीचं पाणी. आणि आता घालते यावर बारीक शेव. अशा प्रकारे पाणीपुरी नक्की करून बघा, खूप छान लागते. मस्त झालेली आहे पाणीपुरी, नक्की ट्राय करा.